हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री दत्त दिगंबर यांचे मंदिर. मित्रांनो, हे मंदिर आहे उमरगा तालुक्यामध्ये, मुंबई हैदराबाद रोड याच्या शेजारी. मित्रांनो, आपण पाहू शकता मंदिर फारच पौराणिक जुनं मंदिर आहे. इथले पुजारी असं सांगतात की हे जवळपास 72 वर्षच्या अगोदरचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, या मंदिराकडे जाणारा मार्ग फार चांगला आहे, रोड चांगले आहेत आणि या मंदिराच्या पाठीमागे एक सभागृह आहे. तिथं तुम्ही लहान मोठे कार्यक्रम करू शकता. उदाहरणार्थ साखरपुडा, बड्डे, लग्न, हे सर्व या सभागृहात तुम्ही करू शकता. आणि दर गुरुवारी इथं महाप्रसादाचा कार्यक्रम पण होत असतं. बघू शकता मित्रांनो, चारी बाजूंनी तुम्हाला छानपैकी झाडे मिळतील. बसण्याची व्यवस्था अत्यंत छान आहे. पाण्याची पण सोय आहे. तुम्ही इथं आरामशीर आराम करू शकता, जेवण करू शकता आणि बसण्यासाठी पण तुम्हाला छानपैकी मंदिराच्या मध्ये ग्राउंड असल्यासारखं आहे. तुम्ही गाभाऱ्यात पण बसून ध्यान लावू शकता, आराम करू शकता. आणि हे मंदिर आपल्याला 24 तास खुला असेल. तुम्ही केव्हाही आलात तरी या मंदिराचे दर्शन तुम्ही करू शकता. स्वच्छ आहे आणि हे सगळी स्वच्छता इथले जे पुजारी आणि स्थानिक लोक आहेत तालुक्याचे, हे सर्व मिळून इथली स्वच्छता करतात. तरी मित्रांनो, हे झालं दत्त दिगंबराचं मंदिर. त्याच्या शेजारीच, त्याच्या साईडलाच बाजूस एक महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर मंदिर आहे महादेवाचं. आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये तुम्हाला नक्षीकाम केलेलं, एक हनुमानाचे नक्षीकाम केलेलं मूर्ती बघायला मिळेल. एक विष्णू नारायण देवाची तुम्हाला कलाकुसर केलेली मूर्ती बघायला मिळेल. आणि एक दत्त दिगंबराची मूर्ती बघायला मिळेल. तुम्ही इथं प्रदक्षिणा घालू शकता. आणि शेजारी असल्यामुळं तुम्ही दत्ताचं दर्शन घेऊन शेजारीच महादेवाचं दर्शन पण घेऊ शकता. खूप छान व्यवस्था आहे, स्वच्छ आहे आणि पूर्ण मंदिर तुम्हाला मोकळं मिळेल. असं गर्दी तुम्हाला इथे जास्त दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार येऊन या दोन्ही मंदिराचे दर्शन करू शकता. तरी मित्रांनो, तुम्ही एकदा तरी येऊन ह्या दोन्ही मंदिराचे दर्शन घ्यावे अशी मी आपणास विनंती करतो. तरी मित्रांनो, मला रजा द्या. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर अवश्य करा. धन्यवाद मित्रांनो.